सागर, हे बघ लाईट बिल. आता तर मला कविता वहिनींना बोलावंच लागेल. दिवसभर घरात त्या एकट्याच असतात आणि त्यांना सवय आहे स्वयंपाक करताना टी व्हीवर गाणी ऐकण्याची. जोपर्यंत त्यांचं काम संपत नाही तोपर्यंत टी व्ही चालूच असते. जर असंच चालू राहिलं तर दर महिन्याचं लाईट बिल वाढतच राहील. मी तुला शेवटचं सांगते हां, मी तुझ्या वहिनीबरोबर एक क्षणही राहणार नाही. अंकिता चिडून आपल्या नवऱ्याला सागरला बोलली. सागरने शांतपणे उत्तर दिलं, अंकिता, वहिनींना पहिल्यापासूनच गाणी ऐकण्याची सवय आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून इतकं रागावणं योग्य नाही ग. त्यावर अंकिता म्हणाली, सागर, तू मोठ्या भाऊजीपेक्षा जास्त कमवतोस आणि मी दिवसभर ऑफिसमध्ये काम करते. फक्त तुझ्या वहिनीच दिवसभर घरी असतात. त्यांना कळायला हवं की लाईट बिल किती येतं ते. तेव्हा मात्र सागर थोडासा वैतागूनच म्हणाला, अंकिता, आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि मला खूप झोप येत आहे. रोज ऑफिसला जातो, निदान आज तरी मला आरामात झोपू दे. असं म्हणून सागर त्याच्या खोलीत झोपायला गेला. अंकिता मुलांचा अभ्यास घेण्यासाठी बसली. रोजच्या धावपळीमुळे तिला फक्त रविवारच आपल्या मुलांचा अभ्यास घेता येत होता. अंकिता आणि तिची जाऊबाई कविता एकत्र कुटुंबात राहत होत्या. अंकिता नोकरी करत होती तर कविता एक गृहिणी होती. अंकिताचा नवरा सागर एक इंजिनियर होता आणि त्याची कमाई मोठ्या भावापेक्षा चांगलीच होती. आकाश, त्याचा मोठा भाऊ, एका कंपनीत नोकरी करत होता. पण सागरसारखं शिक्षण नसल्यामुळे त्याचा पगार मात्र कमी होता. वडिलांच्या अकस्मात मृत्यूनंतर घराची सगळी जबाबदारी आकाशवर आली. त्यामुळे त्याला शिक्षण सोडून नोकरी करावी लागली. वडिलांच्या मृत्यूनंतर आईची तब्येत खूपच खालावली होती आणि आकाशने तिच्या उपचारात कोणतीच कसर सोडली नव्हती. तरीही तो तिचा जीव वाचवू शकला नाही. आई गेल्यानंतर दोन्ही भाऊ एकटेच उरले. कसं बसं 2 वेळेचं जेवण मॅनेज करत होते. घरची परिस्थितीही खूपच बिघडली होती. दोघेही आपल्या कामात इतके बुडाले की घराची साफसफाई करणंही शक्य नव्हतं. आकाशचं लग्न कविताशी झाल्यावर घरात परत आनंद आणि शांती आली. कविताने आपल्या नवऱ्याला आणि दिराला प्रेमाने गरमागरम जेवण करून दिलं आणि त्यांच्या संसाराचं चाक सुरळीत चालू झालं. कविता लग्न होऊन घरात येण्याआधी घराची स्थिती फारशी व्यवस्थित नसायची. कपडेसुद्धा धुतलेले नसत आणि प्रेस तर दूरच राहिलं. पण कविता आल्यावर हे सगळंच बदललं. आता कपडे धुतलेले, व्यवस्थित प्रेस केलेले असायचे आणि घरही नेहमी स्वच्छ असायचं. आता घरात आनंद पसरला होता. आकाश आणि कविताच्या 2 मुलांनी तर या आनंदात भरच घातली होती. काही वर्षांनी आकाशचा धाकटा भाऊ सागरचं लग्न अंकिताशी झालं. अंकिता आजच्या जमान्यातली मॉडर्न नोकरी करणारी मुलगी होती. ती ऑफिस सांभाळत असे तर कविता घरची जबाबदारी घेत असे. दिवस असेच निघून जात होते. अंकिताने जुळ्या मुलांना जन्म दिला. काही दिवस अंकिताला प्रसूतीची रजा मिळाल्यामुळे ती मुलांना व्यवस्थित सांभाळू शकत होती. पण एके दिवशी तिला कळालं की तिच्या अनुपस्थितीत कविता तिच्या मुलांचीही अगदी आपल्या मुलाप्रमाणे काळजी घेते. त्यानंतर अंकिताने परत ऑफिस जॉईन केलं. कविताची मुलं आता मोठी झाली होती. त्यामुळे ती अंकिताच्या मुलांची जबाबदारी घेऊ लागली. जसं जसं वेळ पुढे जात होता तसं तसा अंकिताचा दृष्टिकोन कविताच्या बाबतीत बदलू लागला. अंकिताला वाटू लागलं की कविता वहिनी दिवसभर घरीच असतात, आराम करतात आणि मी मात्र ऑफिसमध्ये खूप काम करते. कधी लाईट बिल, कधी राशन, तर कधी पाण्याचे बिल, सगळं तिच्या नजरेत खटकूच लागलं होतं. दुसऱ्या दिवशी अंकिता उशिरा उठली. स्वयंपाकघरात येऊन पाहिलं तर नाश्ता आणि जेवण दोन्हीही तयार होतं. सर्वांसमोर ती कविताचा नेहमीच मान ठेवत होती. त्यामुळे अंकिता हळूच म्हणाली, वहिनी, काल मुलांचा अभ्यास घेत होते म्हणून सकाळी उशीर झाला उठायला. कविता हसून म्हणाली, अगं, काहीच हरकत नाही, तू पटकन तयार हो, तुला ऑफिसलाही जायचं आहे. आणि मुलं उठवलीस का? नाही तर त्यांना शाळेत उशीर होईल. अंकिता म्हणाली, हो वहिनी, मी उठवते, पण किचनमध्ये काही हवं असेल तर सांगा.
मी मुलांना त्यांच्या काकासोबत शाळेत पाठवेन. तसंही सागर भाऊजी आणि तुमच्या ऑफिसची वेळ एकच असते. अंकिताने मुलांना उठवलं. कविताने त्यांना नाश्ता दिला आणि आकाशसोबत शाळेत पाठवलं. नंतर अंकिता आणि सागरही ऑफिससाठी बाहेर पडले. अंकिता आज ऑफिसमधून लवकरच घरी आली. घरी येऊन पाहिलं तर कविता वहिनी तिच्या मुलांचा अभ्यास घेत होती. अंकिता प्रचंड थकलेली होती, त्यामुळे ती आपल्या खोलीत जाऊन झोपली. थोड्या वेळाने मुलं खोलीत आली तेव्हा अंकिताने विचारलं, बाळांनो, तुम्ही आज कविता काकूकडून अभ्यास का करत होतात? ट्युशनला का नाही गेलात? मुलगी दिव्या म्हणाली, आई, ट्युशन तर खूप दिवसापूर्वीच बंद झालं आहे. ट्युशन टीचर गावी गेले आहेत. आम्हाला किती दिवसापासून काकीच शिकवते. हे ऐकून अंकिता म्हणाली, हो बाळा, तुझे काकी दिवसभर घरीच असते ना, तिला दुसरं काय काम आहे? मी मात्र दिवसभर ऑफिसमध्ये राबते आणि खूप थकते. हे बोलून अंकिता विचार करू लागली की माझ्याजवळ पैसा आहे म्हणूनच माझी जाऊ माझ्या मुलांचं इतकं काम करते. तिला कळतंय की मी नोकरी सोडली तर हे घर कसं चालेल. शेवटी मीच तर पैसे कमावते ज्यातून हे घर चालतं. संध्याकाळी अंकिता उठली तेव्हा पाहिलं की प्रकाश भाऊजी भरपूर राशनचं सामान घेऊन आले होते. अंकिताने आश्चर्याने विचारलं, भाऊजी, एवढं खाण्यापिण्याचं सामान? आकाश म्हणाला, हो अंकिता, आमच्या कंपनीकडून हे सामान कमी किमतीत मिळालं, कारण ते 2 महिन्यात एक्सपायर होणार आहे. आपलं कुटुंब मोठं आहे, त्यामुळे हे सगळं सामान संपायला वेळ नाही लागणार. हे ऐकून अंकिता मनाशी विचार करू लागली, चला यावेळी राशन तरी स्वस्तात मिळालं. स्वयंपाकघरात गेल्यावर तिनं पाहिलं की रात्रीचे जेवण तयार होत होते. ती म्हणाली, कविता वहिनी, मुलांची ट्युशन टीचर गावी गेली आहेत. हे मला अजिबातच माहीत नव्हतं. कविता म्हणाली, अंकिता, मी मुलांना शिकवत होते, त्यामुळे ते पुढचं लक्षात राहिलंच नाही. पुढच्या महिन्यात लाईट बिल पुन्हा जास्त आलं. आता तर अंकिताचं धैर्यच तुटलं. तिने सागरवर ओरडायला सुरुवात केली. सागरने काही न बोलता अंगावर ब्लँकेट घेऊन झोपला, कारण अंकिताचा राग 7व्या आसमानावर गेला होता. अंकिता सागरला आकाशदादा आणि कविता वहिनीबद्दल तक्रार करू लागली. भाऊजी जास्त कमवत नाहीत आणि कविता वहिनी पैसे उधळत असतात. हे सगळं ऐकायला सागरला अजिबात आवडत नव्हतं. अंकिता वैतागून आपल्या खोलीत जाऊन बसली. एवढ्यात कविता खोलीत आली आणि म्हणाली, आकाश भाऊजी हॉलमध्येच असे झोपले होते. अंकिता वैतागून आपल्या खोलीत जाऊन बसली. एवढ्यात कविता खोलीत आली आणि म्हणाली, आकाश भाऊजी हॉलमध्ये असे झोपले होते आणि लाईट, पंखा, टीव्ही सगळं चालू होतं. मी आत्ताच बंद करून आले. अंकिता तर फक्त या क्षणाचीच वाट पाहत होती. कधी कविता वहिनी काही बोलेल आणि मी तिला उलट बोलू शकेल. अंकिता पटकन म्हणाली, वहिनी, मी आणि माझा नवरा दोघेही कमवतो. आम्हाला हक्क आहे. आम्ही कितीही खर्च करू, पण तुमच्यासारखी लोक पूर्ण दिवस घरी बसून फुकट लाईट बिल वाढवतात. तेव्हा म्हणायचं काय आहे अंकिता? कविता म्हणाली. अंकिताने उत्तर दिलं, कविता वहिनी, तुम्ही दिवसभर टीव्ही लावून गाणे ऐकत असता, त्यामुळेच हे लाईट बिल येतं एवढं. कविता शांतपणे म्हणाली, सकाळी घरात कोणीच नसतं अंकिता. सगळी मुलं कॉलेज, शाळा, क्लासला गेलेली असतात. तुम्ही सगळे ऑफिसला जातात आणि मी एकटीच घरात बोर होत असते. फक्त 2 तास काम करत असताना मी गाणे ऐकते. ते तुला दिसलं, पण मी दिवसभर घरातली कामं करते, ते तुला नाही दिसलं. माझी गाणे ऐकून तुला एवढं खटकत असेल तर मी कधी विचारही केला नव्हता. तुझ्या नजरेत ही छोटी गोष्ट आली हे मला माहीत नव्हतं अंकिता. हे ऐकून अंकिता म्हणाली, तुम्ही नेहमीच घरातली कामं केली आहेत, कारण तुम्हाला फक्त तेवढंच येतं. पण आम्ही जॉब करणाऱ्या बायका, आम्ही घर सांभाळतो आणि ऑफिसही. आता मला तुमच्यासोबत राहायचंच नाहीये. तुम्हा लोकांना वेगळं राहिल्यावरच कळेल. मी बघते भाऊजी कसं एकटं घर चालवतात. कविता अंकिताकडून असं काही ऐकण्याचं अजिबातच अपेक्षा करत नव्हती. आज कविताचं मन खूप दुखलं गेलं होतं. अंकिता पुन्हा म्हणाली, वहिनी, तुम्ही वरच्या खोलीत शिफ्ट व्हा.
नाहीतर मी माझं सामान घेऊन तिथं जाईन आणि जो वर राहील तो वरच्या स्वयंपाकघरात जेवण बनवेल. खाली त्याचा काहीच हक्क नसेल. कविता शांतपणे म्हणाली, अंकिता, मीच माझं सामान घेऊन वरच्या खोलीत शिफ्ट होते. तुम्ही दोघं जास्त कमवता, त्यामुळे तुम्हाला खालची जागा मुबारक. आकाशने हे सर्व ऐकून थांबवत म्हणाला, अंकिता, एवढ्या छोट्या गोष्टीवरून घराचं विभाजन करायचं योग्य आहे का? आम्ही दोघे भाऊ लहानपणापासून एकत्र राहिलो आहोत. पण अंकिता तावातावाने म्हणाली, भाऊजी, मला माहीत आहे तुम्ही विभाजन का टाळताय. तुम्ही एकटे घर कसं चालवाल हे तुम्हाला माहीत नाही ना. तुमची कमाई किती आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. आम्हा दोघांना किती दिवस निचोडत राहणार आहात. आमच्या पैशावर तुम्ही आणि वहिनी किती वर्ष टिकून आहात. पण आता बस. हे ऐकून आकाश आणि कविता यांना खूप वाईट वाटलं. कुटुंब एकत्र होतं ते आता 2 भागामध्ये विभागलं गेलं. सागर आपल्या पत्नीच्या रागापुढे हतबल होता. दोन्हीही कुटुंबांनी एकमेकांचा चेहरा न पाहण्याची शपथ घेतली. अंकिताने सागरला सांगितलं, आपल्यापेक्षा तुमचा भाऊ आणि वहिनी इतकी वर्ष आपल्यासोबत राहिली, पण आता ते संपलं. दुसऱ्या दिवशी अंकिता ऑफिससाठी तयार होऊ लागली, कारण आता घरकाम, मुलं, ऑफिसची सगळी जबाबदारी तिच्या एकटीच्याच डोक्यावर होती. ती काहीच व्यवस्थित सांभाळू शकत नव्हती. मुलं नेहमी शाळेतून सुट्टी घेत असत. तिला दरवेळी स्वयंपाक करायला देखील जमत नव्हता. टिफिन तयार करायचे तर राहूनच जायचे. यापूर्वी जेव्हा अंकिता ऑफिसमधून उशिरा घरी येत असे, तिला स्वयंपाक करायला वेळ मिळत नसे. म्हणून त्यांनी काही दिवस बाहेरचं जेवण घेतलं. बाहेरचं जेवण खाऊन सगळे घरात आजारी पडले. त्यामुळे काही दिवसातच अंकिताने घरात कूक आणि मुलांना सांभाळण्यासाठी एक आया ठेवली. तिने विचार केला की पैशाच्या जोरावर सगळं काही विकत घेता येतं. जाऊबाईला वाटत असेल तिच्याशिवाय काही होऊच शकत नाही, पण तसं नाही. 1 महिना झाल्यानंतर जेव्हा मुलांचा निकाल निघाला, अंकिताने पाहिलं की दोन्हीही मुलं खूपच वाईट गुणांनी पास झाली होती. अंकिता मुलांवर ओरडू लागली. तेव्हा मुलं म्हणाली, आई, आधी काकी आम्हाला शिकवत होती म्हणून आम्ही चांगले मार्क्स मिळवायचो. अंकिता म्हणाली, काळजी करू नका, उद्यापासून मी तुमच्यासाठी बेस्ट ट्युशन टीचर लावते. पैशाने सगळं काही मिळवता येतं. दुसरीकडे कविताला शिवणकाम येत होतं आणि ती मोकळी असायची, म्हणून तिने घरात कपडे शिवायचं काम सुरू केलं आणि तिचा व्यवसाय हळूहळू चालायला लागला. आज अंकिताच्या मुलांना सकाळपासून उलट्या होत होत्या. डॉक्टराकडे नेल्यावर कळालं की मुलांना शिळे आणण्याची विषबाधा झाली होती. अंकिताने घरी आल्यावर पाहिलं की यावेळी लाईट बिल तर खूप जास्त आलं होतं. तिला काहीच समजत नव्हतं. तेवढ्यात तिची मुलगी म्हणाली, आई, जी मेड आमच्यासाठी ठेवली आहे ती स्वतः ताजे अन्न जेवते आणि आम्हाला मात्र तिच्या घरून आणलेले शिळे जेवण देते. तिचा मुलगा म्हणाला, आई, ती मेड दिवसभर बसून टीव्ही बघते आणि आमच्याकडे अजिबातच लक्ष देत नाही. हे ऐकून मात्र अंकिताला राग अनावर झाला. ती मेडला म्हणाली, माझ्या मुलांना शिळं जेवण देत होती आणि ती दिवसभर टीव्ही बघत होती. तिने लगेच मेडला कामावरून काढून टाकलं. अंकिताच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले. ती सागरला म्हणाली, मी वहिनीला किती चुकीचं समजले. त्यांना नेहमी कमी लेखलं, कारण त्या गृहिणी होत्या. पण आज मला कळायला लागलं की एक गृहिणी घर कसं छान सांभाळते. वहिनी माझ्या मुलांना किती छान सांभाळत होत्या आणि मी विचार करत होते की पैशांनी सगळं काही विकत घेता येतं. माझा अहंकार आज तुटला आहे. सागरने अंकिताला समजावत म्हटलं, अंकिता, मी नेहमीच तुला समजवायचा प्रयत्न करत होतो की पैशाने सगळं काही विकत घेता येत नाही आणि नाती तर नाहीच नाही. म्हणून आपल्या अमूल्य नात्यांना पैशाच्या कारणामुळे तोडू नकोस, कारण या भौतिक सुखसोयी तात्पुरत्या असतात, पण कुटुंबच आपली खरी संपत्ती असते. सागर आणि अंकिता लगेच वरच्या खोलीत गेले आणि आकाश भाऊंची, कविता बहिणीची माफी मागू लागले. कविता म्हणाली, पैसे पैसे तर वेळ आल्यावर सगळेच कमावतात अंकिता. आज मी या वयात काम करू शकते,
पण एकदा कुटुंब तुटलं तर पुन्हा जोडणं खूप कठीण असतं. तुला इतकी वर्ष वाटत होतं की आम्हाला तुमची गरज आहे, पण आज आम्हाला असं वाटतं की तुम्हालाही आमची गरज आहे. मी हे कुटुंब तोडायला तयार नाही, म्हणूनच मी प्रेम टिकवून ठेवायला सांगते. पण आपण वेगवेगळे राहूनच आपलं घर चालू, कारण एकत्र राहून असं कधीही वाटू नये की आपण एकमेकावर उपकार करत आहोत. दोन्हीही कुटुंब अजूनही वेगळी राहत होते, पण एकमेकासोबत नाती जपून ठेवत होते. खरंच कोणीतरी अगदी खरं म्हटलं आहे की नात्यामध्ये एकदा दरार आला की तो भरून काढणं खूपच कठीण असतं. जगातल्या प्रत्येक गोष्टी पैशाने विकत घेता येतात, पण फक्त नाती अशी असतात जी तुमचं वागणं आणि प्रेम कमावतात. मित्रांनो, कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.